आणि त्याचबरोबर श्रुती पठण करणाऱ्या आदरणीय नीलादेवींना पठण करते. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणास त्रिविधा स्रोता. ओम तत् आणि सत हे परब्रह्माचे निर्देशक आहेत. परब्रह्म स्वरूप सच्चित आनंद रूप आहे. म्हणून हे तीन नसून एकच आहे. ओम तत् म्हणजे सत. आता सत कसं कळलं? त्याचं ज्ञान झालं. त्याचं ज्ञान झालं, सतचं ज्ञान झालं म्हणून सत कळलं आणि ज्ञान झालं म्हणून आनंद झाला. म्हणजे सच्चित आनंद हे तीन पद नसून एकच आहे. सूर्य, गोल, उष्णता आणि प्रकाश रूपाने एकच आहे. अगदी त्याप्रमाणे म्हणून सच्चित आनंद ह्या अचित असत, अज्ञान आणि दुःख ह्या वृत्तींच्या व्यावृत्ती आहे हे आकलन होण्यासाठी आम्हाला श्रवण मनन निधिध्यासन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे श्रवण मनन निधिध्यासन ह्या शांती पाठामध्ये आहे. म्हणून ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा यात श्रवण साधन आहे. सर्व ज्ञानेंद्रियांनी साधनेला योग्य आणि अनुकूल विषयांचे ग्रहण करावं आणि हे श्रवण गुरुमुखातून करावे. पौन्या पुण्येन श्रवण कुर्यात शंकर भाष्य म्हणतात. म्हणजे पुन्हा पुन्हा शास्त्राचं श्रवण करावं, गुरुमुखातून श्रवण करावं. भद्रम पश्य, डोळ्यांनी चांगले पाहावं. डोळे आणि विश्व यामध्ये मन आहे. जेथे मन आहे तिथे मनन करावं आणि मनन करून मगच सर्वत्र परमेश्वर पाहावा. रिता ठाव या राघवे वेळ नाही, ईशावासी इदम सर्व. मन हे राग, द्वेष, काम, क्रोध इत्यादी विकारांनी युक्त असतं. म्हणून या टप्प्यामधून न पाहता श्री गुरूंनी जी दृष्टी दिली आहे, जी अधिष्ठान दृष्टी दिलेली आहे, विषय व्याय मिठी दिदलिया नोटी ताठी, ही जी दृष्टी आम्हाला श्री गुरूंकडून मिळालेली आहे, त्या दृष्टीने मी जगताकडे बघावं. आणि म्हणून त्यासाठी ती दृष्टी विकसित करण्यासाठी सर्वप्रथम श्री गुरूंना व्यक्ती म्हणून पाहू नये, त्यांच्याशी व्यवहार करू नये. आणि कारण श्री गुरु जे आहेत ते श्री गुरु आपल्या संस्कारातून शिष्याला घडवत असतात. मग शांती पाठामध्ये प्रार्थना करतात आहे साधक तिसरी स्थिरे रंगे तुष्टवान सस्तनूभी, स्थिर व धष्टपुष्ट इंद्रियांनी परमेश्वराची म्हणजे श्री गुरूंची सेवा करायची. तुझे कारणी देह माझा पडावा, म्हणजे अखंडपणे चिंतन आणि स्मरण होईल आणि तेच निधिध्यासन आहे. म्हणून भद्रम पश्चिम मध्ये मनन आहे आणि तुष्टवान सस्तनूभी मध्ये निधिध्यासन सांगितलेले आहे. असं काही क्वचित मानसिक साधना या शांती पाठामध्ये आणि प्रार्थना पण साधक करतो आहे. आणि ही साधना तडीस जाण्यासाठी आता साधक कृपेची याचना करतोय. कृपा कोणाची कृपा संपादन करण्यासाठी साधक प्रार्थना करतोय? इंद्र, सूर्य, गरुड आणि बृहस्पती यांची कृपा संपादन करण्यासाठी प्रार्थना आहे. का बरं इंद्राची? का बरं स्वस्तीनं इंद्र का म्हटलंय? कारण सर्वप्रथम इंद्र सर्व देवांचे देव आहे आणि सर्व इंद्रियांचं नियमन करणारे आहे. हे जसं आहे तसं आमच्या शरीरामध्ये सुद्धा सगळ्या इंद्रियांचं नियमन करणारं मन आहे. आणि म्हणून मन हे इंद्रासारखं आहे, म्हणून इंद्रियांना प्रेरणा देणार आहे. आणि म्हणून मनाने माझ्यावर कृपा करावी. मन करारी प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. पण त्यासाठी श्रद्धा, निष्ठा आणि आत्मविश्वास, भगवंतावरची श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम न ढळणे यालाच स्थैर्य असं म्हणतात, स्थिरे रंगे. आणि म्हणून अशा इंद्राने कृपा करावी, तर त्याचप्रमाणे स्वस्तीन पुरुषा म्हणजे सूर्याने कृपा करावी. कारण सूर्यप्रकाश हा सत्वगुणाचा प्रकाश आहे, दैवी गुण. त्यामुळे अंतःकरणामध्ये उदयाला येतील. सत्वगुण उदयाला आला म्हणजे दैवी गुण अंतःकरणामध्ये उदयाला येतील. आणि सूर्य हा अंधाराचा नाश करतो. तसं त्याचप्रमाणे ज्ञान सूर्य त्याचा उदय व्हावा आणि त्यांनी अज्ञानाचा नाश
आमचा निश्चितपणे होणार आहे. म्हणून त्या सूर्याने आमच्यावर कृपा करावी. आणि म्हणून तिसरी याचना, कृपेची याचना साधक या ठिकाणी सूर्याला करतो आहे. आणि तिसरं स्वस्तिन ताक्ष म्हणजे गरुड, गरुडाला प्रार्थना केली आहे की ज्याच्या गतीमध्ये कोणतेही अरिष्ट येत नाही, विघ्न येत नाही, त्या गरुडाने माझ्यावर कृपा करावी आणि माझी पण गती अकुंठित असावी. म्हणजे माझं साधन हे अखंड आणि नित्य व्हावं. माझा दृढ संकल्प हवा की त्या दृढ संकल्पाने वाटेल ते झालं तरी साधन सुटता कामा नये, वाटेल ते झालं तरी माझा विचार सुटता कामा नये आणि आनंदाला धक्का बसता कामा नाही. म्हणून गरुडाची प्रार्थना, याचना, कृपेसाठी याचना साधक करतोय. आणि स्वस्तिन बृहस्पती दधातू, बृहस्पती सर्व देवतांचे गुरु, आदिगुरु यांनी कृपा करावी, कारण त्यांच्या कृपेने मला परंपरेने आशीर्वाद प्राप्त होतील. अशा पद्धतीने प्रार्थना आणि कृपा यांच्या सहयोगाने माझी आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक तापाची शांती होईल. राम कृष्ण हरी. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पूजनीय मंदाताईंना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो व आपण सगळे मिळून उपनिषद अभ्यासाला प्रारंभ करूया. त्याकरता आपण शांती पाठाला सुरुवात करू. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शांति शांति शांति। आपण प्रश्नोपनिषद प्रारंभ केलेला आहे. सहा शिष्यांनी पिपलाद मुनींना प्रश्न विचारले आहेत आणि अत्यंत समर्पक शब्दामध्ये सहा प्रश्नांची उत्तरं पिपलाद मुनींनी दिलेली आहेत. प्रश्न आणि उत्तर या संबंधी आपण उद्या बघणार आहोत. पिंपळाची पानं खाऊन ज्यांनी तप केलं ते पिपलाद आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मुनी केवढे श्रेष्ठ होते हे त्यांच्या तपाचरणावरून कळेल. आणि ते प्रत्यक्ष ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मरूप होते हे सांगण्याची वेगळी गरज नाही. ब्रह्मरूपतेला श्रेष्ठत्वाचा दर्जा सुद्धा द्यावा लागतो
नाही तर त्याला श्रेष्ठ आणि कनिष्ठ म्हणण्यासारखं ब्रह्मस्वरूप नाहीच. ते श्रेष्ठ आणि कनिष्ठच्या पलीकडे आहे. आणि हे सगळं आम्हाला नीट समजलं पाहिजे. म्हणून 6 प्रश्नांचे 6 खंड या ठिकाणी आहेत. 6 शिष्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आणि प्राणविद्येचं प्रतिपादन, ओंकारोपासना आणि 16 कलांच्या पुरुषाचं वर्णन प्रश्नोपनिषदाचं वैशिष्ट्य आहे. प्राण हा शब्द इतका व्यापक वापरलेला आहे प्रश्नोपनिषदात की चराचर सृष्टीला गती, प्रगती आणि विकास हे प्राणतत्वाच्या मार्फत होतं. पदार्थाचं धारण, पोषण आणि प्रकाशन हे प्राणतत्वाचे मुख्य कार्य आहे. आणि म्हणून आपण नुसता वस्तूचं दिसणं, वस्तूचे गुण या अनुषंगिक प्राणशक्ती समजतो, पण ती पदार्थाच्या कार्यावरून आणि गुणधर्मापेक्षाही पलीकडे आहे. पदार्थाची अंतरशक्ती हे प्राणशक्ती आहे, ती त्याचं अधिदैविक स्वरूप आहे. या प्राणविद्येचा दिवसेंदिवस लोप होत चालला आणि या विद्येची सांगड पुन्हा घातली पाहिजे असा डॉक्टर काकांचा त्यांच्या स्वरचित भाष्यामध्ये उल्लेख आहे. आणि आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांनी याच्या विकासाला आधार लाभला आहे. व्हायटल फोर्स हा प्राणशक्तीचाच एक भाग आहे होमिओपॅथी मधला, आणि आयुर्वेदामध्ये तर तो आहेच. या दृष्टीने या प्राणशक्तीचा विकास आणि त्याचं स्पष्टीकरण हे या ठिकाणी दिलेलं आहे. पिप्पलाद मुनींकडे हे 6 कोण आले आहेत? शिष्य आले आहेत. त्यांना 1 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगितलं व गुरुकुलामध्ये राहण्याची आज्ञा केली. 1 वर्ष ब्रह्मचर्य पालन आणि गुरुकुलामध्ये राहणं या मागचा पिप्पलाद मुनींचा जो उद्देश आहे तो फार सुंदर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तो मांडलेला आहे. काकांनी आपल्या 10व्या ओवीमध्ये सांगितलंय, तै पिप्पलाद गुरु आचार्य ज्ञान देई गुरुगृहीचे निवासे आचार्य शिष्य सहवासे. काय म्हणतात त्या 10व्या ओवीत? गुरुगृहीचे निवासे आचार्य शिष्य सहवासे सर्वज्ञ पिप्पलाद जैसे प्रसन्न होती. ओव्या जेव्हा लिहायच्या असतात त्यावेळेला 3 चरणाचं यमक जुळलं पाहिजे आणि 4था चरण हा यमकाशिवाय असतो, हे ओवी लेखकाच्या लक्षात असलं पाहिजे. या ठिकाणी ते म्हणतात की वर्षभर आचार्य आणि शिष्य ज्या वेळेला गुरुगृही एकमेकांच्या सहवासात राहतात त्यावेळेला आचार्यांची प्रसन्नता अधिक वाढते. गुरूंना काय आवडतं? सगळे शिष्य एकत्र नांदलेले गुरूंना आवडतात. गुरु सगळ्यांचे एक असतात पण एकमेकाच्या विरुद्ध तोंड असतात. हा दुर्दैवी भाग असतो आणि नेमका तो घडतो. यालाही पांडुरंग हवा असतो, त्यालाही पांडुरंगच हवा असतो. दोघही पांडुरंगाचे भक्त असतात आणि एकमेकाचे वैरी असतात. पिप्पलादांना 1 वर्ष ब्रह्मचर्य संयमितपणे पाळलेले शिष्य हवे होते आणि इंद्रियांवर संयम आणि गुरुसेवा ही ते जर करत असतील तर खरंच ज्ञानग्रहण करण्याची त्यांच्यामध्ये योग्यता आहे हे पिप्पलादाच्या लक्षात येणार आहे. शिष्याचा अधिकार जोखल्याशिवाय म्हणजे पाहिल्याशिवाय गुरूंनी शिष्याला दीक्षा देऊ नये. अधिकाराशिवाय केलेला जो उपदेश असतो तो व्यर्थ जातो. खूप शिष्य अनुग्रह घ्यायला तत्पर असतात पण त्याच्यानंतर साधना करण्यासाठी मात्र काय असतं त्यांचं? वानवा असते. आणि अशा ठिकाणी केलेला उपदेश हा निरुपयोगी ठरतो. कधी कधी
हानिकारक सुद्धा ठरतो. शिष्याची योग्यता समजून मग उपदेश घ्यावा. आणि म्हणून उपनिषदांमध्ये म्हणजे वेदांमध्ये परा आणि अपरा विद्येचं वर्णन केलेलं आहे. आणि परा आणि अपरा या दोनही विद्या ज्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, परा आणि अपरा विद्या या दोनही वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत. वेदांमध्ये सर्व विद्या आहेत, लक्षात ठेवा. दोनही विद्या प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी योग्यता प्राप्त झाली पाहिजे. म्हणून पिप्पलाद मुनींनी 1 वर्ष तपश्चर्या करून गुरुसेवा करून आश्रमामध्ये त्यांना राहायला सांगितलं आहे. आता पिप्पलाद मुनींचा नुसतं एकत्र राहणे एवढाच उद्देश आहे का हो? नाही. काय उद्देश आहे आणि कशासाठी प्रश्नोपनिषद सांगितलं आहे, ह्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ज्याचा व्हिडिओ चालू राहील तो आपोआप कट होणार आहे असं कॉम्प्युटरला आदेश असल्यामुळे व्हिडिओ चालू ठेवू नका. मग तुम्ही रिमूव्ह झाले म्हणून लिहून येईल तुम्हाला. अथर्ववेदीय ब्राह्मणामध्ये प्रश्नोपनिषद सांगितलेला आहे. आता ह्याचे जे मंत्र आहेत ना, त्या मंत्रांचा मुंडकोपनिषदामध्ये बराचसा अर्थ सांगितला गेलेला असताना सुद्धा मुंडकोपनिषदामध्ये बराचसा अर्थ सांगितला गेला असल्यामुळे मुंडकोपनिषदाला मंत्रोपनिषद असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे प्रश्नोपनिषदाची गरज काय? आता हे सगळं समजावून सांगण्यासाठी, यांचा संबंध काय हे सांगण्यासाठी जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी संबंध भाष्य लिहिलं. आणि हे संबंध भाष्य या ठिकाणी आपण उद्घृत करत आहोत. अथर्ववेदाच्या ब्राह्मण भागामध्ये मुंडकोपनिषद आहे आणि प्रश्नोपनिषदही आहे. परंतु दोन्हीचा संबंध सांगत असताना मुंडकोपनिषदामध्ये अनेक मंत्र यांचा विस्तार करण्यासाठी श्रुती प्रश्नोपनिषदाचा प्रारंभ करते आहे. मुंडकोपनिषदांच्या मंत्रांचा विस्तार करण्यासाठी प्रश्नोपनिषद सांगते आहे. म्हणजे आधी प्रश्नोपनिषद समजलं तर मुंडकोपनिषद कळणार आहे. म्हणून ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य ऐतेरेय तैतेरेय पुढे छांदोग्य आणि बृहद झाले ना 10. ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य ऐतेरेय तैतेरेय छांदोग्य आणि बृहद बरोबर झाले 10. कोणीतरी हो म्हटलं असतं तर रिपीट नसते केले. अशा पद्धतीने याला अनेक मुंडोपनिषदातील मंत्रांच्या अर्थाचा विस्तार केला असल्यामुळे आणि तो प्रश्न रूपात विचारले असल्यामुळे या उपनिषदाचं नाव प्रश्नोपनिषद असं पडलेलं आहे. ते सार्थक आहे. ब्रह्मविद्येची स्तुती करण्यासाठी प्रश्नरूपी आख्यायिका मांडली. गुरु शिष्य संवाद आहे. शिष्य गुरूंना प्रश्न विचारतात आहे. मी तुम्हाला सांगतो, नवीन जॉईन झालेले सगळे लोक भाग्यवान आहेत की त्यांना पुन्हा बेसिक प्रश्नोपनिषद प्रश्न आणि उत्तर या संदर्भात ऐकायला मिळणार आहे. परमार्थाची पुन्हा बेसिक तयारी यातून आपण करून घेतो. जुन्या लोकांना एखाद्याला कंटाळा सुद्धा येईल, पण नवीन लोकांना नक्की आवडेल. बरेच नवीन लोक आहेत त्याच्यात, उत्सुक आहेत. काही भगिनींचे तर हिला फोन आले आहेत की आम्ही अभ्यासाला लागलो. मला खूप आनंद झाला. त्यांची भेट कधी होते असं वाटतं आणि त्यांना अभ्यासाची आता पुढली दिशा कशी सांगता येईल असा मनामध्ये विचार येतो आहे. भगवंताची जेव्हा इच्छा होईल त्यावेळेला या गोष्टी प्रत्यक्ष आकार घेतील. ब्रह्मचर्याचं वर्षभर पालन केलं आहे, गुरुकुलामध्ये निवास केला आहे, दीर्घ तपाचरण केलं आहे आणि शिष्य अधिकारी झालेला आहे.
म्हणून ही विद्या कुणीही कोणाला केव्हाही देण्याच्या भानगडीत पडू नये. पिप्पलाद मुनींसारखे श्रेष्ठ आचार्य विद्या कोणी द्यावी, कोणाला द्यावी याचे काही नियम सांगितले आहेत. ते आता शांकर भाष्य सुरू झालं बरं का. आणि त्या नियमानुरूप त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. संगती भाष्यामध्ये मुंडकोपनिषद आणि प्रश्नोपनिषद यांचा संबंध स्पष्ट आहे. मुंडकोपनिषद कसं आहे? निर्गुण आहे, निर्विशेष आहे आणि ब्रह्मस्वरूपाचं प्रतिपादन करणार आहे. म्हणून मुंडकोपनिषदात ब्रह्मविद्येचे फळ सांगितले आहे, तर प्रश्नोपनिषदात ब्रह्मविद्येची आवश्यकता सांगितलेली आहे. नाही तर मुंडकोपनिषदात सगळं काही सांगितलं असं जर आम्ही समजलो तर मग प्रश्नोपनिषदाचा उपयोग काय? प्रश्नोपनिषद हा मुंडकोपनिषदाचा विस्तार आहे आणि म्हणून मुंडकोपनिषदात ब्रह्मविद्येचं फळ सांगितलं आहे आणि प्रश्नोपनिषदात पुन्हा काय सांगितलं आहे? मुंडकोपनिषदात ब्रह्मविद्या सांगितली आहे व ब्रह्मविद्येचे फळ सांगून झालेले आहे. प्रश्नोपनिषदाची आवश्यकता काय? तर मुंडकोपनिषदात सगळं काही सांगितलं, पण प्रश्नोपनिषदात त्या श्रुतीचा विस्तार केलेला आहे. दोन प्रकारच्या विद्या सांगितल्या, एक परा आणि एक अपरा. परा म्हणजे श्रेष्ठ आणि अपरा म्हणजे गौण. अशा दोन विद्या आहेत. या दोन विद्येमध्ये स्पष्टीकरण केलंय कोणत्या विद्या परा आणि कोणत्या विद्या अपरा. आपण खूप सांगतो मेडिकल सायन्स अपरा विद्या, ज्योतिष्य शास्त्र अपरा विद्या. आता असं म्हटलं की लोकांना राग येतो की तुम्ही आमच्या विद्येला अपरा विद्या म्हणता. तर आता शास्त्र काय सांगतं ते स्पष्ट झालं की कधीही राग येणार नाही आणि मग आपली विद्या अपरा आहे हे कळेल. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद, शिक्षा, कल्प, निरुक्त आणि व्याकरण, छंद आणि ज्योतिष्य ही 6 वेदांगे. 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष्य ही 6 वेदांगे हे या सगळ्या अपरा विद्या आहेत. 4ही वेद आणि 6 वेदांगे अपरा विद्येमध्ये मोडतात, परा विद्येमध्ये मोडत नाही. म्हणजे जेवढ्या काही विद्या आहे ना त्या सगळ्या अपराच आहे. मग ते कोणतंही शास्त्र असो, त्या सगळ्या अपरा आहेत. मग आता आपण अपरा विद्येचा अभ्यास करतोय का हो, असा पण प्रश्न मनामध्ये येईल. मग आता कर्म आणि उपासना रूपी अपरा विद्या थोडक्यात सांगितलेली आहे, परंतु प्रामुख्याने पराविद्या उपनिषदांमध्ये सांगितलेली आहे. म्हणून उपनिषदांच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत अधिकाधिक पराविद्याच सांगितलेली आहे. अपराविद्या अगदी अल्प प्रमाणात सांगितली आहे. म्हणून 4ही वेद अपराविद्या असले तरी त्यातले उपनिषद व त्यातलाही ब्रह्मसंबंधी भाग एवढा पराविद्येमध्ये येतो. साधक कर्म आणि उपासनेवरून लगेच ब्रह्मविद्येकडे जातो आणि आचार्य या ठिकाणी धोक्याची सूचना सांगतात. कर्म आणि उपासना यथासांग आणि दीर्घकाळ अनुष्ठान न करता जर केली तर एकदम पराविद्येचे श्रवण झाल्यामुळे त्याला शाब्दिक ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यासारखं होतं. परंतु ब्रह्मस्वरूपासंबंधी केवळ तो कल्पना करतो, त्याला अनुभव आलेला नसतो. शाब्दिक ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मानुभव नव्हे. खूप जण सुंदर प्रवचन करतात म्हणून त्यांना ब्रह्मानुभव झाला असा होत नाही, त्याला ज्ञानाचा अनुभव आला असा होत नाही. म्हणून मग काय करायला पाहिजे?
अपरा विद्येचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, अपरा विद्येचं सहाय्य घ्यायला पाहिजे. म्हणजे साधन करायला पाहिजे, कर्म आणि उपासनेचं साधन करायला पाहिजे. साधनाशिवाय साध्य प्राप्त होत नाही. आणि म्हणून साधन निष्ठा गरजेची आहे. तेव्हा साध्य कळतं, म्हणजे साध्याची पण निष्ठा पाहिजे. आता साधन निष्ठा आहे पण साध्य निष्ठा नसेल तर तो साधनच करत राहतो. आणि साध्य निष्ठा असेल पण साधन निष्ठा नसेल तर काही न करता फक्त मी ब्रह्म आहे असंच म्हणत राहतो. आणि या दोन्हीचा मेळ संगती भाष्यामध्ये शंकराचार्यांनी लावला आहे. साधन हा उपाय आहे आणि साध्य हे त्याचं फल आहे. आचार्य म्हणतात की उंच जिना असेल आणि तो जर चढायचा असेल तर प्रत्येक पायरीवरून वर जाता आलं पाहिजे. तिथे जर गडबड केली आणि पाय जर चुकीचा पडला तर जिन्यावरून गडगडत खाली येईल. म्हणून साधन निष्ठा प्रथम सांगितल्या गेली. त्यासाठी अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या 4 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. हे आता आपलं यापूर्वी सांगून झालं असल्यामुळे अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन एवढा उल्लेख करून पुढे चालतो. मुंडकोपनिषदात ब्रह्मदेवानाम या शब्दाने मुंडकोपनिषद अंतर्भूत आहे. ब्रह्मविद्येचा संप्रदाय, प्रवृत्त करणारी परंपरा, त्यातले पुरुष, ब्रह्मविद्येची स्तुती आणि प्रयत्नपूर्वक, आयासपूर्वक ही गुरूंकडून मिळालेली ब्रह्मविद्या. म्हणून अन्य विद्येसारखी ब्रह्मविद्या स्वबुद्धीने कमावता येत नाही. पुन्हा सांगतो, डॉक्टर काकांचं वाक्य सुंदर आहे. स्वबुद्धीच्या गाढवावर बसून ब्रह्मस्वरूप होता येत नाही. म्हणून ब्रह्मविद्येसाठी इथे स्त्री गुरूंप्रती आदर असला पाहिजे, ज्ञान ग्रहण करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. ब्रह्मविद्येची, गुरु शिष्य संप्रदायाची आणि संप्रदायांच्या प्रवर्तकांची, महात्म्याची सुद्धा स्तुती या ठिकाणी उपनिषद करत आहे. म्हणून ही विद्या शाश्वत आहे, ही विद्या अनादी आहे. ही विद्या लिहिणारी व्यक्ती नाही, ही फक्त ऐकायला आली आणि ती नोंदवून ठेवलेली आहे. याप्रमाणे या विद्येमध्ये गुरु शिष्य परंपरा हे एकमेव श्रेष्ठ साधन आहे. शिष्यांनी शिष्य आणि त्यांचे प्रशिष्य याद्वारे विद्येचा प्रचार आणि प्रसार करायचा असतो. गुरूंपासून शिष्य तयार झाला, शिष्यापासून त्याचा शिष्य, त्याला प्रशिष्य असं म्हणतात. आणि प्रशिष्य तयार झाला की मग तो संप्रदायाची आणि ब्रह्मविद्येची स्तुती करतो, तिचा प्रचार आणि प्रसार करतो. म्हणून शास्त्र प्रशंसा, संप्रदाय प्रशंसा, गुरु प्रशंसा, शिष्य प्रशंसा इत्यादी प्रशंसा याच्यामध्ये केलेले आहेत. आता शिष्य साधन चतुष्टय संपन्न असलं पाहिजे हे सांगण्याची आवश्यकता आहे का हो? अजिबात तसं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो विद्येचा अधिकारी आहे. विद्या ही परमपुरुषार्थाचं साधन आहे, एवढं या ठिकाणी सांगून झालेलं आहे. आता थोडस आपण पुढे चालूया. आणि पुढे चालत असताना एक गोष्ट आणखीन महत्वाची आहे, काकांनी या ठिकाणी नमूद केली आहे संबंध भाष्यामध्ये. मुंडकोपनिषदात मंत्रांनी जे ज्ञान सांगितलं आहे ते वाणीद्वारे प्रगट झाले आहे. आणि आत्मतत्वाचा शोध घेत असताना तत्व मंत्र रूपाने स्फुरलेले आहे. हे तत्वच कसे स्फुरले आहेत? मंत्र रूपाने स्फुरले आहेत. ऋषी तत्वा ते शोधिता, मन बुद्धी ते विसरता, ते तत्व स्वयची स्फुरता झाले. मंत्रांचं स्फुरण झालंय, ते तत्व स्वयची स्फुरता.
आपोआप स्फुरण झालंय, लक्षात ठेवा त्या तत्वांचं. आणि त्या स्फुरणाला मंत्र असं नाव देण्यात आलेलं आहे. तत्व स्वयकी स्फुरता जाहले मंत्र, म्हणून त्यांना मंत्र असं तयार केलेले नाही आहे, रचलेले नाही आहे, कर्तुतंत्र नाही आहे, हे स्फुरलेले आहे. तत्वच मंत्र रूपाने स्फुरलेले आहे. म्हणून या ठिकाणी या मंत्रांमध्ये भ्रम नाही, प्रमाद नाही. 4 दोष असतात मनुष्याच्या बुद्धीमध्ये. एकाला म्हणतात भ्रम, दुसऱ्याला म्हणतात प्रमाद, तिसऱ्याला म्हणतात कर्णापाठव आणि चौथ्याला म्हणतात विप्रलिप्सा. भ्रम म्हणजे सांगितलं एक आहे आणि ऐकतो दुसरा आहे, समजतो दुसरा आहे, ऐकतो नाही, समजतो दुसरा आहे. ब्रह्म सत्यम सांगितलं आहे आणि जगत सत्य समजतो आहे. प्रमाद म्हणजे चुका होणे, वारंवार ऐकण्यामध्ये चुका होतात, वागण्यामध्ये चुका होतात. कर्णा पाठव, जसं सांगितलं तसं नाही ऐकलं. आणि विप्रलिप्सा म्हणजे ब्राह्मणाचा असलेला लोभ, धनलोभ, मानलोभ, कीर्तिलोभ, अन्य विषयांचे लोभ, याला विप्रलिप्सा असं म्हणतात. या 4ही दोषांपासून उपनिषद मुक्त आहे आणि म्हणून हे मंत्र स्फुरण आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे मंत्र परतत्वाची गाठ घालून देतात. ऐसेनी मंत्राचे ज्ञानी स्वानुभव नाही म्हणून, शब्द झारेची कळोनी अर्थ न कळे. काका ओवी क्रमांक 4 मध्ये म्हणतात आहे, संबंध भाष्याच्या ओवी क्रमांक 4 मध्ये म्हणतात आहे की या मंत्रांचं ज्ञान झालं पण अनुभव आलेला नाही. म्हणून मग तो काय करतो, शब्द कळले पण शब्दार्थ नाही कळला. शब्द समजले हो आम्हाला, पण शब्दार्थ नाही कळला, लक्षात घ्या. शब्दार्थ नाही कळला. असे जे लोक असतात, जे बोलतात, प्रवचन करतात, पण स्वानुभव ज्यांना नाही, त्यामुळे त्यांना यथार्थ बोध होत नाही. 2 प्रकारचे ज्ञान असतात, एकाला यथार्थ ज्ञान म्हणतात, एकाला अयथार्थ ज्ञान म्हणतात. यथार्थ म्हणजे जसे आहे तसे, अयथार्थ म्हणजे आहे तसं न कळणे, याला अयथार्थ असं म्हणतात. या ज्ञानाबद्दलच सांगून झालेलं आहे, त्यामुळे पुन्हा ते रिपिटेशन होऊ नये म्हणून थांबतो. यथार्थ ज्ञान आणि अयथार्थ ज्ञान. खैर, आपण आणखीन 2 प्रकारचे ज्ञान पाहिले होते आणि त्याला सम्यक शब्द वापरला होता, संशय आणि विपर्यय रहित. आता आठवलं असेल सगळ्यांना की संशय आणि विपर्यय रहित ज्ञानामध्ये संशय असता कामा नये, विपर्यास असता कामा नये. आणि संशय विपर्यय रहित जे ज्ञान असतं त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. हे यथार्थ पद्धतीने व्हायला पाहिजे, अयथार्थ पद्धतीने होता कामा नये. अयथार्थ पद्धतीने जर श्री गुरु सर्वज्ञ असतात, म्हणजे आपली म्हैस हरवलेली कुठे आहे हे विचारण्यासाठी गुरूंकडे जावं का? माझ्या जीवनाचं पुढचं भविष्य काय आहे ही अपरा विद्या विचारण्यासाठी श्री गुरूंकडे जावं का? याला अयथार्थ म्हणतात. म्हणजे यथार्थ कळलंच नाही तुम्हाला. खूप लोक परमार्थामध्ये आले की गुरूंकडे जातात आणि त्यांच्याकडून आपले प्रापंचिक प्रश्न सोडवून घेतात. अशा शिष्यांचा भरणा असतो, भरणा खूप असतात असे शिष्य. आणि असे प्रश्न सोडवणारे गुरु आले की झालं, मग चांदीच चांदी असते त्यांची. आणि शिष्यांनाही असंच हवं असतं.
तुमचं नाव ओळखतो आम्ही, तुमचं गाव ओळखतो आम्ही, तुम्ही कुठे राहता आणि काय करता, तुमच्या मनात आलेला प्रश्नही आम्ही ओळखतो. जरी मनात आलेला प्रश्न जसाच्या तसा ओळखला तरीही ते सद्गुरू होऊ शकत नाहीत. आता आली पंचायत. असं ऐकताना आम्हाला मुश्किल होते आहे. 148 लोक हजर आहेत. सध्या 140 चा आकडा दिसतोय आणि हे 8. अशा स्थितीमध्ये हे सांगतोय की हे सत्य आहे. ब्रह्मवस्तूचा शोध घेण्याची तरफड असणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. लोकांना चमत्कारच आवडतात. लोकांना अपराविद्याच हवी असते. पराविद्येसाठी तरफड करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आणि जर आले तर पुढे सातत्य टिकवणारे नाही राहत. गुरूंकडनं अनुग्रह घेतला आणि पुढे साधना नेटाने केली, त्याचं महत्व न समजल्यामुळे नेटाने साधना करत नाहीत. गुरु करून घेतात, पटावर हजर. पुढे चालूया. काका काय म्हणतात? तया असे जो जाणता अनुभवे मंत्रा उकलिता, तो ब्राह्मण भागा उद्गाता पिप्पलाद. कोणी सांगितलं हे? पिप्पलाद मुनींनी सांगितलं. काय म्हणतात आहे की गुरु शिष्य परंपरेतूनच हे ब्रह्मानंद स्त्रवतो. म्हणून शास्त्र प्रशंसा, संप्रदाय प्रशंसा, गुरु प्रशंसा आणि शिष्य प्रशंसा या गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्येचा अधिकार फार थोड्या लोकांना मिळत असतो आणि तो ज्यांना मिळत नाही ते त्यांचा मत्सर करत असतात. म्हणून पिप्पलाद मुनी सारखे सद्गुरू मंत्र अनुभवाने जाणणारे असतात, म्हणून ते उद्गाते आहेत. पिप्पलाद उद्गत आहे. पिप्पलाद हे त्यांचं नाव नाही आहे. पिंपळाच्या पानांच्या रसावर त्यांनी आपलं आयुष्य काढलं म्हणून पिप्पलाद. ह्या नावाचे कोणी आहे होते का गृहस्थ? असं दिसत काही नाही बरं का. आणि म्हणून मंत्र स्फुरला, शब्दांचा अर्थ कळला, पण लक्षार्थ अनुभवाला आला नाही तर मग कळून काही उपयोगाचं नाही. स्वयंपाक केला, सगळा यथोचित पानामध्ये वाटला, पण जेवलाच नाही. तसं आहे. म्हणून सुंदर ओवी काकांनी केली आहे. ती ओवीच वाचून दाखवतो. मला चैन पडत नाही ती ओवी वाचल्याशिवाय. मंत्र जणू काजवा. 7 नंबरची ओवी आहे काकांची. मंत्र जणू की काजवा, ब्राह्मण कापुराचा दिवा. मंत्र काजव्यासारखा प्रकाश येणार आहे आणि ब्राह्मण भागामधून आलाय म्हणून ब्राह्मण भाग व्यक्ती नाही आहे इथे, जात नाही आहे इथे. ब्राह्मण कापुराचा दिवा, तो कापुराच्या दिव्याप्रमाणे ब्राह्मण भाग आहे. आचार्य भाष्या जोगवा नंदादीपांचा, शांकर भाष्याचा जर जोगवा माहिती ना, झोळीत मागायचा असतो. ऐसा जोगवा 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 मागेन. नाथ महाराजांचं आहे बरं का हे. हो, फार सुंदर पद आहे. नाथ महाराजांचं हे पद अतिशय सुंदर आहे. एकनाथ महाराजांनी लिहिलंय. अतिशय तुम्हाला आवडेल इतक्या प्रकारचं चांगलं आहे. मंत्र जणू की काजवा, ब्राह्मण कापुराचा दिवा, आचार्य भाष्या जोगवा नंदादीपाचा. म्हणून नंदादीपामध्ये ती ज्योत कशी असते? सुंदर असते, तेवत असते, प्रसन्न असते. तिच्याकडे बघत राहावंसं वाटतं. घरामधला जो लाईट असतो तो प्रकाश देतो, पण त्या लाईट कडे बघत नाही राहावंसं वाटत. ती प्रसन्नता नसते. उजेड असतो पण प्रसन्नता नसते. आजकाल तर आता
अशा अशा प्रकारचे लाईट यायला लागले की प्रखर लाईट असतात, मोठी अशी नळकांडी असते आणि त्याच्यातून तो प्रकाश येतो. त्यातून तो प्रकाश येतो आणि आलेला जो प्रकाश आहे तो प्रखर असतो. असा जो प्रखर प्रकाश आहे, त्या प्रखर प्रकाश दिव्याचा नसतो. आचार्य भाष्या जोगवा नंदादीपांचा. नंदादीप प्रसन्न ठेवत असतो. नंदादीपाच्या ज्योतीकडे बघत राहावं असं वाटतं. ज्योती ज्योती आत्मज्योती शिवस्म्य. ज्योती ज्योती परंज्योती आत्मज्योती शिवस्म्यहम. अशी ती आत्मज्योती आहे. आणि आत्मज्योती ही नंदादीपावरून आत्मज्योतीकडे प्रवास करायचा असतो. हो दीप ब्रह्मरूपस्वम ज्योतिषाम प्रभुरव्यय. ब्रह्मज्योत आहे ती, म्हणून आचार्यांनी ब्रह्मज्योत लावली आहे नंदादीपाच्या माध्यमातून. भगवान शंकराचार्यांचे भाष्य नंदादीपाप्रमाणे अर्थाला सतत तेवत ठेवतो. म्हणून संबंध भाष्याची गरज आहे हो. आम्हाला संबंध भाष्याचं महत्वच कळत नाही, ते आमचं दुर्दैव आहे. या प्रश्नोपनिषदी प्रश्नोत्तरांचे संवादी कथा गुंफिली अर्थवादी आत्मविद्येची गुरु शिष्य संवादाचं जे ज्ञान आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यातून आत्मज्ञान सांगितलेलं आहे आणि हे आत्मज्ञान पचलं पाहिजे म्हणून ब्रह्मचर्य व्रताचं पालन सांगितलं आहे. आणि गुरूंच्या सहवासात गुरूंच्या सेवेमध्ये राहण्यासाठी सांगितलं आहे. कुठे राहायला सांगितलंय? श्री गुरूंच्या सेवेमध्ये राहायला सांगितलंय. म्हणून काकांच्या ज्या ओव्या आहेत ना त्या फार सुंदर असतात हो. मंत्र जणू की काजवा. नुसत्या मंत्राचा उपयोग काजव्या एवढा आहे. ब्राह्मण कापुराचा दिवा. ब्राह्मण भागातले ते मंत्र असल्यामुळे कापुराची दिवा जसा असतो काही वेळ प्रखर प्रकाश देतो आणि मग थांबून जातो. आचार्य भाष्या जोगवा नंदादीपांचा. म्हणून आचार्य भाष्यांची अत्यंत गरज आहे. उपनिषदांचा अभ्यास करून ब्रह्मरूप होणे हा परम पुरुषार्थ आहे आपल्या जीवनात. मोक्षाच्या साधनासाठी ब्रह्मविद्या दिलेली आहे. गुरु मिळाले की माझ्या मोक्षासाठी, शिष्याची एक कल्पना असते तेवढी सांगून देतो. गुरु मिळाले की माझ्या मोक्षासाठी गुरूंनी सर्व काही करावं आणि मला काहीही साधना आणि तपश्चर्या न करता मोक्षपद प्राप्त व्हावं. मग मी कसाही वागलो तरी चालेल अशी शिष्याच्या धारणा असतात. शिष्य एकदा गुरु करतात आणि गुरु मिळाले की मग मोक्षासाठी माझ्या गुरूंनी माझ्यासाठी करावं. मला साधना करण्याची गरज नाही, तपश्चर्याची गरज नाही, मला मोक्षपद प्राप्त करून द्यावं असे बहुतांश शिष्यांना वाटत असतं. अनेक शिष्यांच्या मनामध्ये हाच भाव असतो सगळा. काय भाव असतो शिष्यांचा? गुरूंनी माझं सगळं काही करून दिलं पाहिजे, गुरूंनी माझं सगळं करून द्यावं, मला मोक्ष सुद्धा गुरूंनीच प्राप्त करून द्यावा, मी मात्र अभ्यास तपश्चर्या करणार नाही. आणि हे मी कशावरून म्हणतोय? वाक्य आहे. गुरूंना म्हणतात, हे गुरु तुम्ही काय वाटेल ते करा पण मला या संसारातून मुक्त करा. गुरूंना सांगतात तुम्ही वाटेल ते करा पण मला संसारातून मुक्त करा. तुला संसारातून मुक्त करायचं असेल तर तुला करावं लागेल काय करायचं. गुरूंना वाटेल ते करा सांगून चालणार नाही. गुरु सर्व काही करून शिष्याचा उद्धार होत नसतो. त्याची साधना त्याला करायची असते
ज्याची तपश्चर्या त्याला करायची असते तर मोक्षपद मिळतं. कसंही वागून चालत नाही, सतत त्याचं चिंतन करावं लागतं. याला असीधारा व्रत असा शब्द सुद्धा वापरलेला आहे. म्हणून स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम. स्वाध्याय आणि प्रवचन कधीही सोडू नका. साधकाने असा प्रमाद करू नये. साधना पंचकम मध्ये सांगितलंय, आत्मेच्छा व्यवसीयता निजगृहात तूर्णम विनिर्गुम्यता. आत्मजिज्ञासा पूर्ण करण्यासाठी गृहातील वासनेचा म्हणजे आसक्तीचा त्याग केला पाहिजे. घर सोडा शब्दाचा अर्थ घरातली आसक्ती सोडा असा आहे. काका नेहमी सांगतात, स्वामित्व असू दे पण ममत्व नसू दे. हे घर माझं आहे, टॅक्स तूच भर, पण घर स्वप्नात येता उपयोगाचं नाही. आत्मेच्छा व्यवसीयता निजगृहात तूर्णम विनिर्गम्यता. अशा पद्धतीने उपनिषद सांगताय, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वगया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. कठोपनिषदात सांगितलंय की अत्यंत सूक्ष्म असणारं आत्मस्वरूप सगळ्यांना जाणता येत नाही. म्हणून त्यासाठी शुद्ध आणि एकाग्र झालेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीने, अशाच बुद्धीमध्ये आत्मतत्व प्रकाशतो, सगळ्या बुद्धीमध्ये प्रकाशत नाही. आता एवढं सगळं ज्ञानामध्ये कठीण आहे असं वाटत असेल, भक्तीत पण हीच हालत आहे. प्रकाशते क्वपी पात्रे, नारद भक्ती सूत्र. काय म्हणताय भक्ती सूत्र? प्रकाशते क्वपी पात्रे, कुठल्या तरी पात्रामध्ये ते प्रकाशतं, ते पात्र शुद्ध लागतं, ते पात्र पवित्र लागतं, ते पात्र अधिकारी लागतं. म्हणून प्रकाशते क्वपी पात्रे. ज्ञान असो की भक्ती असो, तुम्हाला तशा पद्धतीने वाटचाल करावी लागेल. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. परमेश्वराशी अनन्य आणि अव्यभिचारी भक्ती आहे, तशीच गुरूंच्या बाबत सुद्धा अव्यभिचारी आणि अनन्य भक्ती असले पाहिजे. अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला तर संपूर्ण संसाराच्या सत्यत्वाचा ध्वंस होतो. संसाराचा ध्वंस नाही होत, संसाराच्या सत्यत्वाचा ध्वंस होतो. म्हणून मुंडकोपनिषद म्हणजे ब्रह्मविद्या. तसंच प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा उपनिषद विद्येचे फळ सांगितलेले आहे. आणि असे फळ आपल्याला काय करायचे आहे, प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यासाठी श्री गुरूंच्या हृदयाशी माझं हृदय जुळलं पाहिजे, वेवलेंग जुळले पाहिजे. हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदयी घातले. गुरु शिष्याच्या पातळीवर येऊन उपदेश करतात, पण तसा उपदेश केल्यानंतर शिष्याने गुरुच्या पातळीवर उडी मारायला पाहिजे. नाहीतर मग गुरु तुम्ही माझ्याच पातळीवर थांबा. खूप लीला असतात शिष्यांच्या, इतके बालिशपणे बोलतात की गुरूंचं महत्व त्यांना कळलेलंच नसतं. ब्रह्मविद्या ही अन्य विद्येसारखी लाईटली घेण्यासारखी नाही, कारण ती स्वबुद्धीने अभ्यासता येत नाही. ब्रह्मविद्या सांगणारा सुद्धा अतिशय तपस्वी लागतो. आत्मबोधात सांगितलंय, तपोभी क्षीण पापानाम शांतानाम वीतरागिनाम मुमुक्षुणाम अपेक्षोयम आत्मबोधो अभिधीयते. ब्रह्मविद्या सांगणं इतकी सोपी गोष्ट नाही. ब्रह्मविद्या समजणं त्याहून सोपं नाही, आणि ब्रह्मविद्या अनुभवणं त्याही पेक्षा सोपं नाही, अत्यंत कठीण आहे. म्हणून सांगणारा सुद्धा आश्चर्य वक्ता
कुशलोस्तु लब्धा, सांगणाराही आश्चर्य असतो आणि आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्ट. श्रवणायापि बहुवीर योन लभ्या शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः. म्हणून सांगणारा आणि ब्रह्मविद्या ऐकणारा हे दोन्ही सुद्धा आश्चर्यच आहे. भगवद्गीता म्हणते आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्या आश्चर्यवत चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनम वेद न चैव कश्चित्. या दोनही आश्चर्यांमध्ये आपण बसलो पाहिजे आणि ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने अनुभव आला पाहिजे. या अनुभवाला अपरोक्षानुभव असं म्हणतात. पुढे तो गुरुकृपेने दृढ आणि अपरिवर्तनीय होतो. ही अपरोक्षानुभूती आपणा सगळ्यांना प्राप्त हो प्रश्नोपनिषदाच्या माध्यमातून. ही सद्गुरु डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि उद्या पहिल्या मंत्राला प्रारंभ करतो. कारण या मंत्रामध्ये थोडस सांगून द्यायला हरकत नाही, म्हणजे जास्त स्पष्टीकरण पुढच्या मंत्रांचं उद्या करता येईल. तर मी सांगूनच देतो. 10 मिनिटं आहेत, 10 मिनिटं वाया कशाला घालवायचे, सोडून कशाला द्यायचे. महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये सांगितलेली, ती गोष्ट तुम्हाला सांगतो. आणि थोडस पूर्वी नाव, मुलांचे नाव कशा पद्धतीने असत तेही याच्यामध्ये आलेलं आहे. शंकर भाष्यामध्ये या ठिकाणी सांगितले आहे. शंकर भाष्याने खालून वर घेतले आहेत नाव आणि त्यांनी सांगितलं की भरद्वाज मुनीचा पुत्र. पहिल्या मंत्रामध्ये आहे तेवढा मंत्र एकदा वाचून घेतो. ओम सुकेशाच भारद्वाज शैव्यश्च सत्यकामः शौर्यवणीच गार्ग्यः कौशल्याश्च अश्वलायनो भार्गवो वैदर्भीकबन्धी कात्यायनस्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मविष्टाः परम ब्रह्मणान्वेषमाणा एष हवै तत्सर्वं वक्षतीति तेह समित पाणयो भगवंतं पिप्पलाद मुपसन्नाः. असा पहिला मंत्र आहे. या पहिल्या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे, सांगताना कुठून सांगितलं आहे, इथून सांगितलं आहे की भारद्वाजाचा पुत्र. कोणाचा पुत्र? भरद्वाज. भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज. भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज. आणि भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज जो आहे त्या भारद्वाजाचं नाव सुकेशा नावाने तो प्रसिद्ध आहे. तो सुकेशा नावाने प्रसिद्ध आहे. दुसरा आहे शिबीचा पुत्र, त्याला शैब्य असं म्हणतात. शिबीचा पुत्र शैब्य. आणि हा जो शैब्य आहे शिबीचा, सत्यकाम नावाचा मुलगा, त्याला शैब्य असं म्हणतात. म्हणून शिबीचा पुत्र शैब्य, तो सत्यकाम त्याचं नाव आहे पण त्याला शैब्य असं म्हणतात. तिसरा सूर्यपुत्र जो आहे, सूर्यपुत्र, त्याचं नाव शौर्य असं आहे. हा जो सूर्यपुत्र शौर्य आहे, त्या शौर्यपुत्राच्या शौर्यासाठी हा काय आहे, गर्ग गोत्राचा आहे. म्हणून मग त्याला गार्ग्य नाव दिलं. काय नाव दिलं? गार्ग्य. सूर्यपुत्र शौर्य, सूर्यपुत्र शौर्यासाठी त्याला गार्ग्य नाव दिलं. कारण सूर्यपुत्राचा जो नातू आहे, गर्ग गोत्रोत्पन्न सूर्याचा नातू, त्याचं नाव शौर्यमणी आहे. सूर्यपुत्र शौर्य, शौर्यपुत्र शौर्यमणी, आणि तो गर्ग गोत्राचा असल्यामुळे त्याला गार्ग्य असं म्हटलं. म्हणजे पुन्हा समजा, सूर्याचा पुत्र शौर्य आणि शौर्याचा पुत्र शौर्यायणी,
आणि तो गर्ग गोत्राचा असल्यामुळे त्याला गार्ग्य असं नाव देण्यात आलं आहे. पुढे गार्ग्य असं नाव देण्यात आलं आहे. आता अश्वल पुत्र अश्वलायन, अश्वल पुत्र अश्वलायन, हा जो अश्वलायन आहे ना, अश्वलायन आहे. नंतर विदर्भ देशाचा भृगुपुत्र भार्गव, भृगु गोत्रोत्पन्न जो आहे हा भार्गव आहे, हा विदर्भातला आहे, म्हणून हा विदर्भ पुत्र आहे. आणि 6वा आहे त्याचं नाव कबंदी आहे. कात्यायन हे सर्व ब्रह्मपरायण आणि ब्रह्मनिष्ठ असून परब्रह्माचा शोध करीत पिप्पलाद मुनींना हे आम्हा सर्व सांगतील या विचाराने हातामध्ये समिधा घेऊन शरण आले. आणि हे 6ही शिष्य पिप्पलादांकडे आलेले आहे. तप, श्रद्धा आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन केलेले आणि पुन्हा 1 वर्ष पालन करण्यासाठी तत्पर असलेले हे जे शिष्य आहेत हे पिप्पलाद मुनीकडे आले आहेत, जे पिंपळाच्या पानांचा रस खाऊन राहिले आहेत. त्या पिप्पलाद मुनींकडे आले आणि मग पिप्पलाद मुनींकडून यांनी ब्रह्मविद्येची शिक्षा घेतलेली आहे. नुसतीच शिक्षा घेतली नाही तर ब्रह्मविद्येचा यांनी अनुभव पण घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मग या शिष्यांनी प्रश्न विचारले आहेत. म्हणून एकदा हे नाव थोडेसे कन्फ्यूज करणारे असतात, म्हणून एकदा पुन्हा वाचून देतो. सुकेशा नावाचा प्रथम शिष्य आहे. हा भारद्वाजाचा मुलगा असल्यामुळे त्याला भारद्वाज असं म्हणतात. भरद्वाज मुनीचा मुलगा आहे म्हणून त्याला भारद्वाज म्हणतात. सत्यकाम नावाचा शिष्य हा शिबीचा पुत्र आहे म्हणून त्याला शैब्य म्हणतात. नंतर सूर्याचा मुलगा शौर्य आणि शौर्याचा पुत्र शौर्यामणी, शौर्यायणी, आणि तेथे शौर्यायणी हा वैदिक प्रयोग असल्यामुळे नियमास अपवाद आहे आणि म्हणून गर्ग गोत्रात जन्मात आल्यामुळे त्याला गार्ग्य असं म्हणतात. त्यानंतर कौसल्य नावाचा अश्वलायन पुत्र त्याला अश्वलायन असं म्हणतात. हा भृगु कुलोत्पन्न भार्गव विदर्भ देशात जन्माला आला म्हणून त्याला वैदर्भी असं सुद्धा म्हणतात. यानंतर कत्याचा पुत्र कात्यायनी असून त्याचं नाव कबंदी असं आहे. खरे तर कत्याचा पुत्र म्हणून कात्य असं व्हायला हवं होतं, पण श्रुतीमध्ये युव प्रत्यय लागून कात्यायन असा शब्द झाला. ज्याचे आता पहा संस्कृतात कसं असतं, ज्याचे आजोबा आणि पणजोबा जिवंत आहेत त्याच युव प्रत्यय लावावा असा नियम आहे. त्या नियमामुळे येथे कात्यायन असे रूप झालेले आहे. त्याचे आजोबा जिवंत आहे, पणजोबा पण जिवंत आहे आणि म्हणून त्याचं नाव कात्यायन असं ठेवलं. असे हे 6 शिष्य ब्रह्मपरायण आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि ब्रह्मपरायणही आहे आणि ब्रह्मनिष्ठ पण आहे. अपर ब्रह्म किंवा सगुण ब्रह्म असा येथे ब्रह्माचा अर्थ आहे. 6 शिष्य सगुण ब्रह्म परायण होऊन सगुण ब्रह्म उपासना करणारे सगुण ब्रह्मनिष्ठ आहे, म्हणजे सगळेच ईश्वर उपासक आहेत. त्यांना अजून ब्रह्मप्राप्ती झालेली नाही, कारण हे सगुण ब्रह्माच्या प्राप्तीमध्येच रमलेले आहेत. सर्वजण अपर ब्रह्माच्या अतीत असण्याला परब्रह्माच्या अन्वेषणाच्या शोधासाठी आलेले आहे. म्हणजे शास्त्र अभ्यास उत्तम झालेला आहे, अपर ब्रह्माचा अभ्यास झालाय, सगुण ब्रह्माची कर्म आणि उपासनेनी सगळी जाण आहे. आता यांना परब्रह्माबद्दल हवा आहे अनुभव, त्यासाठी ते पिप्पलाद मुनीकडे आलेले आहेत. आणि यतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसासह. आम्हाला तुम्ही ब्रह्म सांगा म्हटलं तर ब्रह्म सांगता येत नाही, पण या सगळ्यांचा मलविक्षेप दोष नाहीसा झालेला आहे कर्म आणि उपासनेनी. आणि त्यामुळे हे शिष्य कशा पद्धतीचे आहेत याचं स्पष्टीकरण आणखीन आपण उद्याला बघूया. आज एवढं आपण पाहिलं, या ठिकाणी आपण थांबू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका, रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी.
रामकृष्ण धनश्रीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी अमरावती गजानन आणि वहिनी हरी. रामकृष्ण हरी राम काका दैवत ताई हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी आनंदाताई रामकृष्ण हरी. बेनाताई रामकृष्ण रामकृष्ण जय हरी. दादा संजय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम